पण सामाजिक क्षेत्रामध्ये पण जितू भाऊंच्या वेळेवर सामाजिक क्षेत्रामध्ये तरुणांनी व्यसनापासून दूर कसं राहावं यासाठी जितू भाऊंचा लढा आपण बघतोय. जितू भाऊंनी 1-2 नाही तर तब्बल 40 ते 45 किलो गावा फिरून सनी व्यायामाचं महत्त्व पटवून सांगितलं, तरुणांना संघटित केलं. जितू भाऊंनी बोललो की जितू भाऊ तुम्ही असं स्वतःच्या खर्चाने गावोगाव फिरताय त्याच्याने तुमचा काय फायदा होणार. जितू भाऊंनी मला सांगितलं की मी पैसा कमवण्यासाठी नाही तर माणसं कमवण्यासाठी फिरतोय. अशा मोठ्या मनाचा आज माणूस आपल्यामध्ये येऊन सनी बसलेला आहे. एक व्यायामाचं खरं महत्त्व आजच्या युगात आपण बघतो की शरीराला पौष्टिक अन्न भेटत नाही. आज रासायनिक खतांपासून वापर केलेल्या आपण जरी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या त्याच्यातनं पण आपल्याला काहीच भेटत नाही. मग अशा परिस्थितीत आपण प्रोटीन घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे तर किती घेतलं पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टी बारीक सारीक जिथून म्हणून आपल्याला शिकायला भेटतात. आणि जिथून आज तरुणांची थोडीशी बॉडी बनली छाती पुढं गेली की कोणाला हात पण देत नाही. पण जिथून म्हणून तुम्ही आज ओळख दाखवा. वर्षापासून संपर्कात आहे, सामाजिक कामांमध्येही अग्रेसर असणारे आणि फ्रीमध्ये मोफत बाकी जे असतात बाकीचे बिल्डर जे असतात बॉडी बिल्डर जे असतात पैसे घेऊन आपल्याला तरुणांना आजच्या तरुणांना मार्गदर्शन करत असतात. पण आजचा तरुण कसा असावा तर ते एकमेव उदाहरण जे आहे ते जितू दादा देसले हे सतत कुठेही प्रत्येक हेल्थ क्लब असो ग्रामीण भागात असो सतत जातात तिथे फ्रीमध्ये मोफत मार्गदर्शन करतात. कारण आजचा तरुण जो आहे तो व्यसनाच्या विळख्यात अडकलेला आहे, त्यातून काढण्याचं काम जे आहे ते जितू दादा करत आहे आज. त्याबद्दल त्यांचे फार फार आभार. काय आपल्या एवढ्या जिल्ह्यामध्ये आता माणूस आम्ही बघितला नाही आजपर्यंत एवढं माणूस आम्ही समजून घेऊन नको तरी तुमचं काम चांगलं करतात. एकमेका साहेबरू अवधी रूप धरू. जय श्रीराम. उत्तराखंडातील रूपकुंड येथील 16,000 फूट उंच शिखर सर करून आलेल्या धुळ्यातील अजित राठोड आणि त्यांची कन्या रिया राठोड यांचा मान्यवरांकडून विशेष सत्कार करण्यात आला. उत्तराखंडातील रूपकुंडाची चढाई यशस्वी करता यावी यासाठी राठोड यांनी प्रशिक्षक जितू देसले यांच्याकडून शारीरिक तंदुरुस्ती शिक्षण घेतलं आहे. सत्कार होताना जितू देसले, शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख भूपेंद्र लहामगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भारतात देसले सर यांनी धुळे जिल्ह्यात तरुणांना सुदृढ, सक्षम आणि निरोगी चांगलं बलवान शरीर मिळावं यासाठी त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून अभियान सुरू केले. त्यांच्या या सर्व कार्याला मी शुभेच्छा देतो. ज्यांनी धुळे जिल्ह्यात शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम श्री पुरस्कार मिळवून दिला, ज्यांनी जिल्ह्यासह अनेक भागातील तरुणांच्या घरामध्ये व्यायामाचे धडे पोहोचवले ते म्हणजे बॉडी बिल्डर जितू देसले यांचे समाजकार्याची चांगली छाप सर्वत्र पडून आली आहे. जितू देसले यांनी आर्वी गावातील तरुणांना निःशुल्कपणे प्रोटीन देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्या निमित्ताने त्यांच्या शरीरात फरक जाणू लागल्यामुळे या तरुणाने जितू देसले यांचा सत्कार केला आहे. अनेक चांगल्या समाजकार्याची छाप बॉडी बिल्डर जितू देसले यांची पडत आहे, ज्यांनी धुळे शहर गाव आर्वी तालुका जिल्हा धुळे. आज आम्ही इथे सर्व मित्र परिवार जितू दादांचा सत्कार करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. कारण जितू दादांचं आम्हाला खूप मोलाचं असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. जितू दादांकडून आम्ही काही अशा टिप्स घेतल्या जसं की आहार कसा घ्यायचा वगैरे, प्रोटीन कसा घ्यायचा, परत इतर व्यायामाचं महत्त्व जितू दादांनी आम्हाला पटवून दिलं. त्यानंतर पहिले मी फक्त टीव्हीमध्ये सलमान खानला पाहिलं होतं, पण आता साक्षात मी सलमान खानच्या रूपात जितू भाऊंना पाहिलेलं आहे. द ग्रेट बॉडी जितू. 2 हफ्त्यामधून 5 ते 6 किलो 5 ते 6 किलो वेट वाढलं. तशाच प्रकारे आता आपण तुला जर कॉम्पिटिशनची तयारी करायची असेल तर तुला आपण आता साईज चांगली झाली नंतर मसल डेव्हलपसाठी आपण चालू करू. आता तू जो डबा घेतला होता पहिले 1 किलोचा तर तुला कसा रिझल्ट भेटला? चांगला भेटला. म्हणजे वजन वाढते. किती वाढलं आता वजन? 5 किलो. 5 किलो किती दिवसात? 12 दिवसात 5 किलो वाढलं. तरी असंच तू आता कंटिन्यू तुला 2 डबे पण घेतले तरी चालतील. एक तुझं हाईट आणि वेटनुसार एवढं राहिलं तरी चालेल. श्रीराम युवा मंचचे संस्थापक, शरीर सौष्ठवपटू व ज्यांनी व्यायामाचे धडे घरोघरी पोहोचवले असे तरुणांचे चाहते जितूभाऊ देसले यांच्या उत्कृष्ट समाजकार्याचे कौतुक करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक तरुण सहभागी झाले होते. श्रीराम युवा मंचचे संस्थापक व धुळे जिल्ह्याचे नावलौकिक शरीर सौष्ठवपटू
जितेंद्र उर्फ जितूभाऊ देसले यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असते. धुळे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करून जितू देसले यांनी अनेक मोठमोठ्या शहरातून पारितोषिके पटकावून धुळे जिल्ह्याला एक नाव दिले आहे. त्याच्यामुळे अनेक बॉडी बिल्डिंगची अनेक तरुणांना आवड निर्माण झाली आहे. जितू देसले यांची परिस्थिती खूप हालाकीची असून देखील जितू देसले कधीही खचले नाही. त्यांच्या आई वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना मदत, निशुल्क व्यायामासंदर्भात मार्गदर्शन अशा समाज कार्याने जितू देसले यांचे कौतुक होत आहे. माझं नाव अंकुर. मला पहिल्यापासून व्यायामाची आवड होती, पण कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर अशी कलाकृती बनवतो, त्याप्रमाणे कोणीतरी मार्गदर्शन मिळावं असे नेहमी वाटायचे. तेव्हा रील्सवर जितूदादा देसले हा नेहमी नव्या पिढीच्या युवकांना मार्गदर्शन करत असायचे. हे पाहून दादाला मी सुद्धा कॉन्टॅक्ट केला. दादा, खरंच तू निस्वार्थपणे जी न्यूट्रिशन डाएट बद्दल माहिती दिली, भावाप्रमाणे समजून सांगून मला प्रोत्साहित केले. त्यामुळे मी 218 किलोमीटरचे राईड असो, रनिंग असो किंवा फिटनेस बाबत झाली, दादाने दिलेले प्रत्येक मार्गदर्शन आज मला कामी आले. त्याच्या प्रत्येक व्हिडिओ मागे एक मोटिवेशन मिळतं. जितू दादा सरांनी 1 रुपयाची अपेक्षा न करता मला फिटनेस विषयी मार्गदर्शन केलं. आमच्याकडे खूप शॉप आहे, खूप बॉडी बिल्डर बघितले. त्या लोकांमध्ये आणि दादांमध्ये एक फरक दिसला. जितू दादा गरिबीची जाण असणारा माणूस आहे. तो नवीन युवा पिढीला निस्वार्थपणे सांगतो, बॉडी बिल्डिंग क्षेत्रातला एक देव माणूस म्हणजे तरी काहीच हरकत नाही. देसले यांचं आकर्षण असं होतं, आज खूप कामं होते, लग्नाला जायचंय दुसऱ्या गावाला आणि वेळ झालेली आहे, पण जितू देसले हा व्यक्ती कसा दिसतो, त्याची बॉडी कशी आहे, त्याचे मसल कसे हे पाहण्यासाठी थांबलो होतो आणि खरखर मन प्रसन्न झालं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक आईचा पुत्र जाहला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिने दुबळ्याला. त्रिवार असावा मुजरा आमचा गड किल्ल्यांच्या या श्रीमंताला. जिथं सुटतंय या मराठ्यात स्वार, जिथं सुटतंय या मराठ्यात स्वार, छापा पडतो या जानवाड्याचा. नागपूर हे शाला तालुक्यात माझं गाव आहे एवढंच. मी एक BSc स्टुडंट आहे किंवा BSc लावतो मी. आता सध्या गॅप आहे म्हणून मग मी वर्कआउट शोधलं आहे माझं. मला भविष्यात बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी उतरायचं आहे आणि ते पण हँडिकॅप पोटात ना. तर मी सतत जितूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करत असतो. मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. तर जितूभाऊंना आज कॉल केला, त्यांनी माझ्यासाठी टाइम काढला. तर जितू काहीतरी करायचं आहे मला, बॉडी बिल्डिंग स्पर्धा माझ्या गुरु. आणि तसेच मला माझे गुरु लाभलेले आहेत जितू भाऊ. त्यांचं काय मला मार्गदर्शन आहे, असंच मार्गदर्शन पाहिजे जितू भाऊ. धन्यवाद तुमचं. सोशल मीडियावर बघतोय किती जणांनी जितू भाऊंना गुरु म्हणून काम करून साईडला करून दिलेले आहे, पण ते तसे नाही. ते आज माझ्या एका फोनने एवढ्या दूर आलेले आहेत, 100 किलोमीटर दूर थोड्याहून. जितू भाऊ धन्यवाद तुमचं. पोलीस भरतीची तयारी करतोय आणि 99% लोकांचा गोळा जात नाही, तर मग त्याची बेस्ट एक्सरसाइज सांगतो. पायचा डिस्टन्स, एक्सरसाइज करा, त्यात पण तुम्ही व्हेरिएशन आणि काउंट करा किती करायचे तुम्हाला. नक्की तुमचा गोळा आउट ऑफ जाईल. चला, जेव्हा आपण फेकतो सगळा खेळ ब्रिदिंगवर आहे. कुठलीही एक्सरसाइज करताना ती प्रॉपर टेक्निकने केली तर नक्कीच तुम्ही सक्सेस होणार. बघा, भावाचा घोडा आउट ऑफ गेला. तुम्हालाही काही मार्गदर्शन पाहिजे, नक्की संपर्क साधा. माणसाची सर्वात मोठी संपत्ती काय? शरीर. जर शरीर ही सर्वात मोठी संपत्ती, मग 24 तासातून 1 तास तरी व्यायामासाठी दिला पाहिजे का नाही? तुम्ही बघितलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहणार,
बरोबर. आणि आज माझं इथं येण्याचं एकच कारण आहे की मलाही वाटतं की माझा प्रत्येक भाऊ हा माझ्यासारखा व्हावा आणि तो पुढे जावा. म्हणून एकच सांगतो, एकमेकास सहाय्य करू, अवधी रूप धरू. जय श्रीराम. भारत माता की जय. वंदे भारत. उत्तर महाराष्ट्रात पूर्ण प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात त्यांना लोक दूर दूरून बोलवतात. त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला म्हणून आपण त्यांचे स्वागत करू. मला वाटतं मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आपण एक मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं. तर मार्गदर्शन शिबिर म्हणजे आज बघायला गेलं दादा, मी व्यायामाविषयी आयुष्य मोफत संपूर्ण भारतावर म्हणजे महाराष्ट्रात माझं एक वेगळी ओळख आहे. न काही 1 रुपयाची अपेक्षा करतो मार्गदर्शन करतो. त्यामधला माझा एक अनुभव 10 वर्ष मुंबईला राहिला असताना, कारण की आज दिवसभर काम केलं तेव्हा 200 रुपये भेटतात आणि आपल्याला जाणीव आहे त्या पैशातून आणि त्या गरिबीतूनच आपण गेलोय. कारण की आजकाल बघायला गेलं खूप लूटमार चालते. साधा आपण अकॅडमी जॉईन करायला गेलो तिथं 50,000 भरायचं, तेवढी परिस्थिती नसते आपली. तर मग प्रत्येकाला व्यसनापासून मुक्त करणे. आज मी न काही 1 रुपयाची अपेक्षा करता तुम्हाला त्या दिवशी मार्गदर्शन केलं आणि त्याचा मोबदला मला आज भेटला. मी बोललो चेसमध्ये, हाईटमध्ये किंवा रनिंग ग्राउंड काही तुम्हाला मदत लागली, आज बघायला गेलं फक्त सोशल मीडियावर मला सोडता येत नाही. कारण की त्यांना पण काहीतरी नियम आहेत. भरती माझ्या इथं दर महिन्याला कमीत कमी 15 ते 20 मुलं मी ना काही 1 रुपयाची अपेक्षा करता भरतीमध्ये प्रत्येकाला सपोर्ट करतो. बघायला गेलं आपण जो आहार घेतो तो एकदम निष्कळ घेतो. म्हणजे बघायला गेलं चपाती, भाजी, भाकर, खिचडी असं न खाता थोडं पौष्टिक खायला पाहिजे, पालेभाज्या खायला पाहिजे. नाही तर आपला खानदेश एक प्रसिद्ध आहे 7 दिन आपली खिचडी रास. एकच गोष्टीचा गर्व आहे की मी जे मार्गदर्शन केलं न काही 1 रुपयाची अपेक्षा करता आणि त्या मार्गदर्शन मोबदला मला भेटला. माझे 3 भाऊ, 3 नाही असे मी प्रत्येक महाराष्ट्रातील कमीत कमी आतापर्यंत या 6 महिन्यात 300 जवान भरती झाले आणि देशसेवेच्या रक्षणासाठी ते आज गेले. याच गोष्टीचा अभिमान आहे. 1 रुपयाची अपेक्षा न करता आजही मार्गदर्शन करेल आणि मरेपर्यंत करत राहील. जे भाऊ आर्मी पोलीस भरती तयारी करतायत त्यांनी अवश्य खालील नंबरवर संपर्क साधा. भारत माता की जय. वंदे भारत. मैंने सर से मंथली नियर अबाउट 1 महीने पहले मैंने सर से मार्क लिया था फॉर्म का. जीतू सर ने जब रिकमेंड किया था मुझे, बट मेरे फैमिली मेंबर्स वगैरह तो मुझे ऐसा बोलते थे कि भाई मत ले, साइड इफेक्ट बहुत है, ऐसा वैसा. अभी मुझे नियर अबाउट 1 मंथ होने आया, कोई साइड इफेक्ट नहीं है. मेरे जब ज्वाइन किया था, जब मेरा 57 kg वेट था, आज मेरा वेट 63.5 kg नियर अबाउट हो चुका है. जो भी सर सब में जो हमारी यंगस्टर है सबसे एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ, क्या ऐसा मत सोचो कि भाई आप प्रोटीन ले रहे तो उसका साइड इफेक्ट है. नहीं, कोई साइड इफेक्ट नहीं है. सच में फॉर्म बेस्ट स्ट्रेंथ, मेरा जो बॉडी शेप वगैरह कुछ नहीं था वो सब बढ़ाने में फॉर्म ने बहुत मदद की. थैंक यू. जल प्रवाह पावितस्थले घरेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका ढमड्ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम्. जल प्रवाह पावितस्थले घरेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढ. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीन दिल बळ
आपल्या इथं जो योग आलाय हे हिचं श्रेय हे जितू दादांना आहे. आज आपल्या पहिली जिमची सुरुवात झाली गुरु शिष्याच्या जोडीने. आज आपल्या शूटला वेगळाच दिवस दाखवला. मी शून्यच राहील, पण ज्याच्यासोबत जोडला जाईल ना तिची किंमत नक्की वाढवेल. आज गर्व एकच गोष्ट आहे की आपण जो शिष्य घडवला तो या क्षेत्रात मोठा झाला. याच गोष्टीचा मला अभिमान आहे आणि बजरंगबलीला एकच विनंती करतो की किरणला असंच यश येऊ दे. तुम्हाला भेटू आणि आमच्या किरणला भेटू बरोबर पुन्हा पण आनंद झाला. या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे आमच्या किरणला घडवतात इतर काही प्रयत्न करतात. तुमचा या प्रयत्नाला माझा सलाम सगळ्यात महत्वपूर्ण. कारण का हा खेळ आमच्याकडे नवीन आहे. ग्रामीण भागात जे ग्रामीण भागात विनंती आहे परंतु त्यांना नेमकं मेहनत कुठं खर्च करावं हेच माहिती नाही. कारण ते मार्गदर्शन आणि कसे करणारे लोक फार कमी. त्या कमी लोकांना तुम्ही एक आणि तुमच्या मार्गदर्शन आमच्या किरण हे घडत आहे. याचा मला आमच्या गावाला खूप मोठा आनंद आहे. जो आज तुम्हाला दोघांना भेटून आजचा गुरुपौर्णिमा दिवस आज मला धन्य झाला. जीव तुझ्या पायी रमानसा. शरीर सौष्ठवासंदर्भात अनेक गैरसमज आहेत. शास्त्रशुद्ध माहिती घेऊन शरीर सौष्ठव केल्यास लाभ होतो. व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत. अंडी किंवा केळी खाल्ल्यानंतर व्यायाम करावा. व्यायाम करताना कुठल्याही अंमली किंवा नशा देणाऱ्या पदार्थाचे सेवन करू नये. शरीर आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम आहार विहार देखील असावा असे मत शरीर सौष्ठवपटू जितेंद्र देसले यांनी मुक्टी येथे व्यक्त केले. मुक्टी येथे शिवनेर जिममध्ये देसले यांचा विशेष सत्कार झाला. धुळे तालुक्यातील देवभाणे येथील रहिवासी असलेले जितेंद्र देसले हे नोकरीसाठी ठाण्यात पोहोचले. तेथे व्यायामाची आवड लागल्याने त्यांनी शास्त्रशुद्ध व्यायाम करण्यास सुरुवात केली. शरीर सौष्ठव स्पर्धेत ठाणे श्रीचा किताब देखील त्यांनी मिळविला. सध्या धुळ्यातील शरीर सौष्ठवपटूंसाठी देसले हे मार्गदर्शन करीत आहेत. धुळे तालुक्यातील मुक्टी येथील शिवनेर जिममध्ये जितेंद्र देसले यांनी ग्रामीण क्षेत्रातील तरुणांना प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन केले. व्यायामासंदर्भात अनेक गैरसमज आहेत, ते दूर करायला हवेत. तीव्र इच्छाशक्ती आणि व्यायामात सातत्य असेल तर तुम्ही हे शरीर सौष्ठवपटू होऊ शकतात, असे स्पष्टीकरण देसले यांनी केले. दररोज ठराविक काळ व्यायाम, आहार विहार यांच्याकडे लक्ष द्यावे. अंमली पदार्थांपासून दूर राहावे असाही सल्ला देसले यांनी दिला. यावेळी मनोज साळुंके, शिवाजी साळुंके, योगेश साळुंके, योगेश सूर्यवंशी, बाळा पाटील, अनिल मोरी, दिनेश महाजन, पिंटू पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मुक्टी येथील शिवनेर जिमतर्फे शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांमध्ये शरीर सौष्ठवाची आवड निर्माण करण्यासाठी जितेंद्र देसले हे विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यामुळे अनेक तरुण पारंपरिक आणि अद्ययावत व्यायामशाळांमध्ये दिसू लागले आहेत. त्यामुळे तरुणांविषयी आशादायी चित्र निर्माण झालंय, अशी भावना व्यक्त करीत शरीर सौष्ठवपटू आणि मार्गदर्शक जितेंद्र देसले यांचा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शासकीय विश्रामगृहावर हा सत्कार झाला. धुळे तालुक्यातील देवभाणे येथील जितेंद्र देसले शरीर सौष्ठवपटू आहे. त्यांनी ठाणे श्री हा किताब पटकावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून देसले हे जन्मभूमीकडे परतले असून सध्या ते धुळे शहरासह जिल्ह्यातील तरुणांना शरीर सौष्ठवाबाबत मार्गदर्शन करीत आहेत. परिणामी शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक आणि अद्ययावत व्यायामशाळांमध्ये तरुण दिसू लागले आहेत. देसले यांच्या कामाची दखल घेऊन फागणे येथील कार्यकर्त्यांनी धुळ्यातील शासकीय विश्रामगृहावर मंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. संतोषी माता मंदिराजवळील शासकीय विश्रामगृहाजवळ देसले यांचा सत्कार झाला. त्यावेळी किशोर सिंघवी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. इतरांना शरीर सौष्ठवाचे धडे देताना जितेंद्र देसले हे महाराष्ट्र श्री किताबासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना तालुका आणि जिल्ह्यातील जनतेच्या वतीने शुभेच्छा, अशी भावना किशोर सिंघवी यांनी व्यक्त केली. जितू देसले हा एक सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर. संपूर्ण खानदेशात त्याने अत्यंत चांगलं नाव कमावलं. सर्व गावागावात तरुणांना व्यायाम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी तो अत्यंत चांगलं कार्य या ठिकाणी करीत आहेत. हे एक सामाजिक कार्य म्हणून त्याने हातात घेतलेलं आहे. आज याच विषयावर
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर सुभाषजी भामरे यांचीही त्यांनी भेट घेतली. डॉक्टर भामरेंनी त्यांचा सत्कार केला व या चांगल्या कामासाठी सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं शब्दही जितू देसले तुमच्यासारखा साधारणच आहे मी पण. माझा सटाणा लोणेर ठिंगुडा सटाणा हो जितू खानदेश मध्ये ना आपलं खानदेश मध्ये तुम्ही आमचं आहे ना मानाचा तुरा आहे जितू. काय करणार भाऊ, या मानाच्या तुऱ्याला लोकांनी दाबायला बघितलं, संपवायला बघितलं, अक्षरशः पण नाही संपला. माहिती माझ्या विरुद्ध 100 मध्ये 99 माझ्या विरुद्ध आहेत, 1% तुमच्यासारखे माझ्या जवळ आहेत आणि 1%च खूप आहेत त्या लोकांसाठी. कारण की आज माझ्या जवळ नाही बोलत ना, प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक गावाचा, काय माझा बाजूचा पण मुलगा माझ्याकडे तयारीला आहे, तयार झाला. माझ्या पुढे जायला कोणी बघितलं पण नाही केला, कारण की माझ्या रक्तात इमानदारी आहे आणि ती मरेपर्यंत असणार. बॉडीचा सगळ्यात मोठा पार्ट सोमवारी पण मारला तर चांगला असतं, दिवस चांगला, कारण की शनिवारी कसं कंटाळा येतो. महत्वाचं म्हणजे लेग सेकंड पार्ट ट्रायस असतो, थर्ड चेस्ट, शोल्डर, नंतर बायसेप, नंतर ट्रायसेप. बॉडी बिल्डिंग हा क्षेत्र जे सगळ्यात महागडं आहे. प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो, तुम्हाला बॉडी बनवायची आहे, पण बॉडी बनवण्यासाठी आवड ही हृदयापासून पाहिजे. आज आपण बघतो की बॉडी प्रत्येकाला बनवायची आहे, पण त्याला डाएट करायला एक साधारण 5 अंडी घ्यायला त्याच्याकडे पैसे नाही. रिचार्ज वर तो मारू शकतो. मुलींवर तो आज आमच्याकडे पण खूप कॅफे आहेत, तिथं तासाला तो 500 रुपये देऊ शकतो. आपण स्वतःच्या बॉडी बनवण्यासाठी तू 5 अंडी खाऊ शकत नाही. तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात पदार्पण किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल ना, पहिला सपोर्ट घरचा पाहिजे. बरोबर, कारण की सुरुवात तिथूनच होते. म्हणून माझा सक्सेसचा मंत्र एकच आहे की तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. तुमचं दुसऱ्या पार्टमध्ये खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. तुमचं वय किती आहे? माझा जन्म 84, म्हणजे आज माझं 41 एज आहे. ओके. हा, बघायला गेलं कित्येक जण मला विचारतात की तुमचं एज किती, पण मी खरं कोणाला सांगितलं नाही, तुम्हाला सांगतोय. कारण की व्यायाम जो करतो ना त्याचं वय कळून येत नाही, वय कळून येत नाही आणि एक त्याला आयुष्यही जास्त आहे. म्हणजे जे पद्धतीने आपण बघतो जे बरेच सेलिब्रिटी, तर मलायका अरोरा आहे, यांचं वय बरेच खूप जास्त आहे, पण त्यांच्याकडे बघून वाटत नाही. म्हणजे एक फिटनेस किती गरजेचं आहे आपल्याला समजतं, तेव्हा समजतं. सोनू सूद असतील, किती म्हणजे पहिलं उदाहरण आपलं मनीष आडुलकर सरांचं घेतो की तुम्ही असं बघत नाही त्यांचं वय किती आहे. हो हो हो, तुम्ही हे पण बघा. म्हणून बोलताना बोललो त्यांनी मागची जर्नी काय ते बघा. आज पण त्यांनी 6 ऍप्स आहेत. हो बरोबर, मेंटेन ठेवलंय. कारण की बॉडी बनवायला तू बनवू शकता, पण तिला मेंटेन ठेवणं. म्हणून मला कित्येक जण एक प्रश्न करता की तू 12ही महिने असा का दिसतो, त्याचा मागचं एक तुम्हाला आज मी जी खरं रिअल फॅक्ट सांगतो, हार्डवर्क. मी माझ्याकडे 4 डंबेल्स आहे तिथे शॉपला विक्रीला असतात, त्या डंबेल्सचा व्यायाम करणार. कारण तुमच्याकडे 2 डंबेल 4 डंबेल राहिले ना तरी चालतील, पण तुम्ही कसा करायला पाहिजे व्यायाम. बरोबर. मग बोलताना बोललो ना की डॉक्टरला PhD करावी लागते, अनुभव घ्यावा लागतो, त्यानंतर तो करू शकतो. तसं माझ्याकडे एक आहे की नाही, मी करू शकतो. म्हणजे आज आपल्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं, सुहास खामकर असतील, संग्राम चौगुले असतील, म्हणजे यांच्यासारखे अनेक बॉडी बिल्डर ज्यांनी आजपर्यंत आपले फिटनेस हे टिकून ठेवलेलं आहे. आणि जितू सर, एक क्षेत्र जे सगळ्यात महागडं आहे. हो, प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो, तुम्हाला बॉडी बनवायची आहे, पण बॉडी बनवण्यासाठी आवड ही हृदयापासून पाहिजे. बरोबर आहे. 1 महिना, 2 महिना, 6 महिने, वर्ष करून बॉडी बिल्डिंग खेळू नाही शकत. म्हणून आजच्या युवा पिढीला एकच सांगू इच्छितो मी, भावांनो, बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं असेल ना, पहिले त्याची PhD करा. हो बरोबर, हे खूप महत्वाचं आहे. कारण की बॉडीतला सगळ्यात मोठा पार्ट हा लेग्स आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पण लेग्स मारत नाही. तेच आताची कंडिशन आहे. 50 मार्क तुम्हाला स्टेजवर तिथेच असतात. बॅक आहे, सेकंड शोल्डर, सॉरी लेग्स आहे, नंतर बॅक आहे, नंतर चेस्ट आहे, नंतर शोल्डर आहे, नंतर मग ट्रायसेप बायसेप. हे तुम्हाला तुम्ही पहिले
पहिल्याच दिवशी बायसेप ट्रेन करणार तर बायसेप कुठून ट्रेन होणार आहे. म्हणून प्रत्येकाला एक सांगतो, तुम्ही प्रोटीनचा डबा खाऊन ना बॉडी बनण्याचं एक कारण आहे, कारण की तुम्हाला शेड्यूलच माहिती नाही. बरोबर. आणि विचारलं तर ते युट्यूब वर सर्च केलं असतं, त्याच्यावर तुम्ही करताय. तसं नका करू. एक असा युट्यूबर निवडा जसं आपले ईश्वर सर आहेत, जे प्रत्येक बॉडी बिल्डिंगची मुलाखती टाकतात आणि त्यांच्या मी इंस्टाग्रामला व्हिडिओ सुद्धा बघतो, रिअल फॅक्ट टाकतात जे आहे ते. थोडं तुम्हाला लागेल. जसं आपले भांडूपचे सर आहेत जगेश दैत जे आहे ते रिअल फॅक्ट आहे. कारण आजकाल मला माहिती लोक व्हिडिओनी कमेंट वाचतात, पण एकाने कमेंट केली होती सरांना की तू काय मोठा शहाणा आहे का. त्याचं मी स्वतः त्याला सांगितलं तुझा नंबर दे. अरे पहिले तो व्यक्ती कोण आहे ते तर बघ, कारण की खरं बोलला तर आज थोडं लागतं कुठेतरी. हा, पण याच्यावर हे कमेंट करणार जे लोक असतात यांचा फिटनेस इंडस्ट्रीची काही घेणं नसतं. आणि ही अशी लोक लाईफ नसते. 10-12 दिवस जिमला गेले आणि त्याच्यानंतर ते बॉडी बनत नाही म्हणून सोडून देतात. आणि अशा लोकांना जगेश दैत सरांसारख्या लोकांना ट्रोल करतात. आज बघायला गेलं, तुम्हाला जर एखादी कॉम्पिटिशन खेळायची की 2 महिन्यात तयारी होणं शक्य नाहीये. कारण की बॉडी बनवणं हे जर असं सोपं राहिलं असतं, घेतलं म्हणजे झालं असतं. म्हणून बोलताना मी बोललो की इथं मेहनत शिवाय काही नाही. कारण की मलाही खूप लोक ट्रोल करतात, आमची पेपरबाई झाली, पण नंतर खरं हे लपत नाही, जगासमोर येतं. जिथं म्हणजे मी एक बोलतो, प्रत्येकाला लाखो रुपयांच्या गाड्या घ्यायच्या आहे, बरोबर. प्रत्येकाला महागडे मोबाईल घ्यायचे, विशेष नाही. परंतु शरीरासाठी साधे खिशातून 1000 रुपयाची नोट कोणाकडून निघत नाही आज. म्हणजे ही फार मोठी दुःखद घटना आहे. महत्वाचं महत्वाचं म्हणजे ज्या मित्रासोबत तुम्ही राहता, सर्व करता, नॉलेज घेता त्याच्यासोबत. आणि आजकाल एक तर मी नवीनच फंडा बघितला आहे, सोबत राहा, व्यायाम करा, लगेच त्याने जिम टाकलं, लगेच प्रोटीन शॉट टाकलं. आजकाल तर तो फंडालाही वेगळा आहे. म्हणून मग माणसाने भरोसा तरी कोणावर ठेवायचा. मेहनतीशिवाय काही पर्याय नाही. आणि एक मार्गदर्शक आणि बॉडी बनवण्यासाठी तुमच्याकडे मनी पाहिजे. खरी गोष्ट. आज मी एक सांगू इच्छितो, यातून बॉडी बिल्डिंग हा जो खेळ आहे, माझी आवड आहे, माझा बिझनेस नसून एक आवड आहे आणि ती मरेपर्यंत असणार. उत्तर महाराष्ट्रात मी एवढं आजही युवक घडवतो, फसवणूक होते, पण एक गेला ना त्याच्या मागे माझ्याकडे 10 जण येतात. कारण की त्याचं कारण आहे, मी जे सांगू शकतो ना ते कोणी सांगत नाही. आताच तुमचे भुसावळ चोपड्याचे युवक येऊन गेले, ते एकच बोलतात, दादा तुम्ही फोनवरही सांगता आम्हाला. माझ्याकडे सर आजच्या कंडिशन मध्ये परभणी, हिंगोली या साईडचे 40% कस्टमर, धुळ्यातलं कस्टमर किती असेल सर? माझ्याकडे फक्त 5% स्थानिक. बरोबर आहे. का? त्याचं एक कारण आहे, कारण की मी BMI सर्व काढतो, विचारतो, परत त्याला स्वस्तही पाहिजे, मेहनत बी नको पाहिजे, व्यायाम करायला वेळ नाही. मी ज्या गोष्टी त्या सांगतो, भाऊ तुला हे करावं लागेल, तू हे करत असेल, मला तरी वाटतं तुम्ही फॉलो केलं तर सगळं होऊ शकतं. आता आर्मी पोलीस भरती जे झाले, फक्त आज बघायला गेलं माझ्याकडे, मी आतापर्यंत माझा अनुभव आहे, 200 ते 250 मुलं जॉईन झाले अग्निवीरला. पण कसं आहे, मी ना सोशल मीडियावर व्हायरल करत, कारण की त्याला ते चालत नाही पुढे आर्मीवाल्यांना. फक्त एकच सांगतो आणि आजही प्रत्येकाला सांगतो, जे युग मी घडवतो त्यांना एक माहिती असतं की जितू सर जे मार्गदर्शन देऊ, कारण की मी जे काय सांगतो ना ते हृदयापासून सांगतो. आज युट्यूबवर, इंस्टाग्रामवर कित्येक जणांना मी प्रश्न, तुम्ही माझे व्हिडिओ का आवडतात, काय आवडलं सर? तुम्ही जे काय बोलतात ना ते हृदयातून बोलतात. कारण की आजकाल भरपूर लोक आम्ही बघितले की फक्त वरवर बोलतात, हृदयापासून कोणी बोलत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला फायदा बघतात. या गोष्टी बघितल्या आहेत. मी प्रत्येकाला एकच सांगतो, तुम्ही जे काय येत ना तुमच्या मेहनतीने येत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही माझ्यामुळे नाही येत, मी फक्त एक प्रोत्साहन देतो. कारण की आज बघायला गेलं, तुम्ही एवढं लांबून आले, कुठेतरी म्हणजे एक तुम्हाला वाटलं की नाही हा व्यक्ती आजही गरीब आहे आणि कुठेतरी पुढे जावा, प्रोत्साहन तुम्ही देताय. कारण की प्रोत्साहन देणार या जगात पैसे देऊन पण कोणी प्रोत्साहन द्यायला भेटत नाही. लोकांना पण बॉडी बिल्डिंग समजली पाहिजे. तर जितू भाऊ, शेवटचा प्रश्न, तुमच्या सक्सेसचा मंत्र काय, थोडक्यात सांगा. माझा सक्सेसचा मंत्र एकच आहे की तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात पदार्पण किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल ना, पहिला सपोर्ट घरचा पाहिजे. बरोबर. कारण की सुरुवात तिथूनच होते. मी बोलताना बोललो की घरचा मला आज पण सपोर्ट नाहीये, पण सपोर्ट नसून सुद्धा आमच्या आता मंगळवारी गुरुवारी अंडी चालत नाही, तरी मी बाहेर जाऊन खाऊन घेतो 2 पैसे. कारण की महत्वाचं म्हणजे मेहनत केल्याशिवाय तर याच्यात तुम्ही साध्य करू शकत नाही. बरोबर. तुम्ही डाएट तरी करायला पाहिजे. आणि माझा तर हार्डवर्क हा एकच. बरोबर. हार्डवर्क करा, व्यायाम करा.
दिवसातून 2 वेळेस 4 तास जिम करण्यापेक्षा 45 मिनिटं करा म्हणून बोलताना बोललो ना की सर्टिफाईड ट्रेनर आणि महत्वाचं त्याने करिअर आणि तो कुठल्या याच्यातून गेलेला आहे हे महत्वाचं आहे. बाकी माझा सक्सेसचा मंत्र सांगायला गेलं खूप आहे, कारण की सगळंच मी तुम्हाला सांगून दिलं म्हणून तुम्हाला सांगतो. 200 व्हिडिओ मी डिलीट केले आहेत युट्यूबवर, नाही तर पहिले माझ्यात व्यायाम कसा करायचा आहे. मलाही वाटलं की उत्तर महाराष्ट्र आपला कुठला योग फसायला नाही पाहिजे, पण तोच योग जर मला शिकू राहिला की असं नाही दुसरं युट्यूबवर, मग कुठेतरी वाटतं ना सर. रागात जेव्हा कुणाला माझ्यासोबत होता युट्यूबच डिलीट, मला युट्यूबने पैसे भेटतात काही गरज नाही, कारण की मला माहिती मेहनतीशिवाय काही नाही. कारण की मेहनतीचे आपण 5 रुपये घरी जाऊन आपण पाहिजे चटणी भाकर खाऊ, पण सुखाने आपल्याला झोप लागायला पाहिजे. आज तुम्ही मला 1 किलोचा डबा खाऊन त्याच्यातच बॉडी सोपं नाहीये मित्रांनो. आज काही मुलं म्हणजे बॉडी बिल्डर जरी म्हटलं ना 7-7, 8-8 वर्ष, 12 वर्ष म्हणजे त्यांचं आयुष्य, म्हणजे सरांचं तर आयुष्यच गेलंय त्याच्यामध्ये. इतकं पूर्ण आयुष्य हे मी पणाला लावून ते याच्यामध्ये करिअर सुद्धा घडवत असतात आणि त्याच्यातून ते संपूर्ण नॉलेज घेऊन एक बॉडी बनवतात स्वतःची. त्यांचा आहार सगळ्या त्या गोष्टी त्यांनी सांगितलं आहे. सप्लिमेंट्स हे कोणते यूज केले पाहिजे, आणि आजकाल मुलांना ऑनलाईन सप्लिमेंट मागवायचा ट्रेंड हा खूप वाढलेला आहे आणि त्याच्यातून काही डुप्लिकेट सप्लिमेंट सुद्धा येतात मुलांना. म्हणजे किती तुम्ही जीव तोडून सांगा की नका बाळांनो नका घेऊ, पण एक स्वस्त मला भेटतंय. तुम्ही कधी मोबाईल स्वस्त घेता का? महागडाच मोबाईल घेता. गाड्या कधी स्वस्त, तुम्ही छोटे स्वप्न पाहता नाही, मोठ्या गाड्यांचं स्वप्न बघता. मग खायच्या बाबतीत तुम्ही असं का वागताय हे काही समजत नाही. पण असो, जशी ज्याची त्याचं सेशन का इंतजाम करो, सेशन हो. एक नंबर माल है, सोना है रे सोना. ये 2 टन है, ऐसी 5 ट्रक है, मतलब 10 टन माल लेके आया हूँ. क्या बात बोला रे. मैं आदमी अलग है रे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अनेक तरुणांचे प्रेरणास्थान, आमचे आधारस्तंभ, माननीय श्री जितू दादा देसले. अख्ख्या धुळे जिल्ह्यात असं गाव नाही जिथं आमच्या भाऊंचं नाव नाही. आमचा हात धरून चला, कोणाचे पाय धरायची वेळ येणार नाही. प्रणवाकडे बुद्धी दे, शक्ती दे, हेच साकडे. रोजची प्रणवाकडे बुद्धी दे, शक्ती दे, हेच साकडे. चांदू दे सुख शांती मागणे, एक वार अंतरंग शिव शिवती मनगटे. गणगणत्या छाती तुला राव प्रभाव हरवते. गणगणत्या जनसेवेसाठी तू घेतलास रे जन्म, दुबळ्यांच्या उद्धारा घेतलास रे जन्म. अन्याय दूर करण्यासाठी घेतलास तू. आजकाल आपण बघतो प्रत्येकाला बॉडी बिल्डिंग करायची. आज माझ्याकडे पण बरेचसे मुलं येतात आणि त्यांचा एकच प्रश्न असतो की सर आम्हाला बॉडी बिल्डिंग करायची, पण किती पैसे लागतात. मी त्यांना एकच सांगतो, भावा बॉडी बिल्डिंग ही पैशाने होत नाही. जर पैशाने झाली असती तर सर्वच 6 पॅक घेऊन फिरले असते. माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील युवक वर्ग येतात, त्यांना मी सर्व माहिती सांगतो. कित्येक जण माझ्याकडून शिकून घेतात
फुकून नॉलेज घेता महिने 2 महिने राहून आणि मग दुनियाला शिकवतात. पण खरं सांगू, जर बॉडी बिल्डिंग करायची असेल ना तर एक चांगला मार्गदर्शक निवडा जो तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकतो. तुम्ही 1 महिना 2 महिना जितू सरांकडे शिकून नंतर जितू सरांना शिकवणार हे योग्य नाहीये. कारण गुरु हा गुरु असतो, लक्षात राहू द्या. आणि बॉडी बिल्डिंग मेहनतीने होते. युवा पिढीला माझं एकच सांगणं आहे की जितू दादा सारखा गुरु भेटणं म्हणजे खूप नशीब. कारण की आता तुम्हाला पण माहिती आहे, माझं 42 किलो वजन होतं, हात अगरबत्ती होते, पाय मेणबत्ती होते, काही रिझल्ट येत नव्हता. त्याच्यानंतर तुम्हाला भेटलं, पूर्ण स्वप्न पूर्ण झाले, जे तुमच्यामुळेच झाले. सुद्धा सगळ्यांना जाता का तुम्ही इतर गोष्टीवरती भरपूर पैसे खर्च होत्या, मुलींवरती, मोबाईलवरती, आणि बऱ्याचशा गोष्टी भरपूर पैसे खर्च होते. तुम्ही तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही फक्त शरीरावरती पैसे खर्चा. तुम्ही 100 रुपयाचा जरी टी शर्ट घातला, तुम्ही शरीरावरती 100 लोकांमध्ये लुटून दिसेल. आणि तुम्ही शरीर जर पटलंय, दुबळंय, तुम्ही किती 1 लाख रुपयाचा जरी ड्रेस घातला नाही शरीरावरती, लोक फक्त म्हणणार मागावले ड्रेस. पण मग 100 रुपयाचा टी शर्ट घाला, शरीर चांगलं ठेवा, 100 लोक तुम्ही बघतील. गॅरंटीने सांगतो. जय श्रीराम. 17 ही माझी धुळेश्री पहिली टायटल. त्यावेळेस मला तू खेळला हा खेळला एकच येते. 2018 2019 तो दिवस तर आज पण माझ्यासाठी एकदम घाणेरडा. काय बघायला गेलं खूप मोठी चिटिंग झाली. 2017 18 19 ला माहिती की हा थर्ड होणार आहे. मग होऊन न देता माझा नंबर मी टायटलचा दुसऱ्याला दिलं का जजिंग पॅनलवर अक्षरशः बाटल्या फेकत होते. म्हणजे असोसिएशन दरवाजे बंद करून घेतले की नाही. मग मी स्वतः माईक घेतला. आज पण युट्यूबला व्हिडिओ आहे की नाही गोष्ट आहे 2019 ची मॅचची. आणि पण म्हटलं सर मला नको, मी एकदा झालोय. माझ्या माझा पहिला नंबर टायटलचा होता त्याला मी प्राइज दिलं आणि मागे आलो. त्या दिवसापासून माझी खरी ओळख उत्तर महाराष्ट्रात निर्माण झाली की आज तुम्हालाही माहिती कोणी टायटल आपली देत नाही कधी. खरी गोष्ट आहे. कारण की त्याची मेहनत पडला राजमहाली कधी जीवना अडकला. सिंहासनाचा मोहन पडला राजमहाली कधी जीवना अडकला. समत्कार्य आहे महान, सारे देती दादाला मान. गोर गरीब करतोय दान, लाखो दिलाची बनलय जान. असतो सदा कामात दादाचा नेक इरादा, एकच वादा. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा, सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. तो जय घोष आमचा, साऱ्यांच्या ओठावर ही जान आम्ही. अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, घुमशान आम्ही. लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला
सुरात म्हण जिंदाबाद आता सारे बाजूला भारे आला रे आला राजा तू ये रे साध आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता DJ Puneet Gamit, DJ Puneet Gamit, DJ Puneet Gamit, Puneet Gamit, Puneet Gamit. उगवताना पूर्वेला मावळताना पश्चिमेला लखलखता सूर्यच दिसणार आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं तिथं हिंदूंचा भगवाच दिसणार हिंदूंचा भगवाच दिसणार हिंदूंचा भगवाच दिसणार हिंदूंचा भगवाच दिसणार. गर्व नाही मला कशाचा, स्वतःवर एक विश्वास आहे. मी ज्याला पण साथ दिलीये त्याला शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. संगतीनं ओलांडला अवघड घाट संगतीनं ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं डाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वस्ताद हा शेवट वस्ताद असतो. और पुढे तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास तू. दुसऱ्याने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा मी आपल्या प्राणापेक्षा अधिक करतो. त्यामुळे माझा हा परिवार एवढा मोठा आहे, कारण माझ्या रक्तात इमानदारी आहे. तुम्हालाही खरंच हृदयापासून आवड असेल ना अंकुर सरांसारखी, तर एकदा खालील या नंबरवर संपर्क साधा. मी बोलून नाही घडून दाखवतो. अंकुर सर, तुमच्या जिद्दीला सलाम आणि खास करून युवा पिढीसाठी एक मोटिवेशन व्हिडिओ. अरे कोणाचेही काम आहेत का रनिंग विनिंग करणं वजन त्याचे. काम इतकं सुंदर आहे यांच्याबद्दल बोलायला म्हटलं तर, जेव्हा हे मुंबईला होते तिथून वापस आल्यानंतर त्यांना एक म्हणत होतं की आपल्याकडे बॉडी बिल्डर बनणं म्हणजे खूप खर्च लागतो, बॉडी बिल्डिंगसाठी खूप खर्च लागतो बुवा, चांगले चांगले सप्लिमेंट घ्यावे लागतात बुवा, भारी हायफाय जिम मध्ये जावं लागतं, त्याच्याशिवाय बॉडी बनत नाही. हा जो गैरसमज होता ग्रामीण भागातील तरुणांचा, तर त्यांनी ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या मिटिंग घेऊन त्यांना समजवलं की कशा प्रकारे आहार घ्यायचा आहे, कशा प्रकारे व्यायाम करायचा आहे, काय व्यायाम करायचा आहे, हे त्यांनी गावागावात जाऊन मुलांना शिकवलं. आणि त्यांच्या माध्यमातून आज खानदेशामध्ये अनेक बॉडी बिल्डर तयार होत आहेत, अनेक बॉडी बिल्डरांना त्यांनी प्लॅटफॉर्म देत आहेत. ते त्यांचं खरंच खूप उत्कृष्ट काम आहे. त्यांची प्रोफाईल तुम्ही चेक करा, तुमच्या लक्षात येईल. म्हणून आम्ही आणि हा पुरस्कार सन्माननीय जितू भाऊ देसलेंना आज सर्व अध्यक्षांच्या हस्ते दिला जातोय. त्यांचे मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यांना. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि गण अग्नि. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि गण अग्नि.
संख्या के बिन संख्या पर जो यहाँ था वो हम है अग्नि की जो पहली लपटों से खेला हो अग्नि ने ही जो फला और फूला वो हम